मित्रांनो, तुम्ही जर लॉ सीईटी 2027 क्लॅट किंवा कोणत्याही स्पर्धे परीक्षेची प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी भारतीय राज्यघटना हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। भारतीय राज्यघटनामध्ये खूप सारे विषय आहे, खूप सारे मुद्दे आहे जे विद्यार्थ्यांना लवकर समजत नाही की कोणते इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे ज्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी एक कंप्लीट लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। नमस्कार मित्रांनो, मी काजल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये डिस्कस केली होती आणि आजच्या या सेशनमध्ये आपण भारतीय राज्यघटनेमधील एकूण कलमे 1 ते 395 यामध्ये आपले कोणते मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे, तत्वे आहे आणि ते कोणत्या कलमे अंतर्गत येते हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत। आणि त्या व्यतिरिक्त संविधानातील 12 परिशिष्टे बघणार आहोत। आणि मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील काही तत्वे जे आपण इतर देशाच्या घटनेवरून घेतलेले आहेत तर ते देखील बघणार आहोत। तर आजचा हा सेशन तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून भारतीय राज्यघटनेमधील जे तुमचे डाऊट्स असतील तर ते सर्व यामध्ये क्लिअर होतील। मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया भारतीय संविधानातील एकूण 22 भाग आणि त्या 22 भागामध्ये कलम कशा प्रकारे या विभागलेल्या आहेत। तर या ठिकाणी बघा, भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 येते आणि 1 ते 4 कलम कशाविषयी आहे तर संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र। त्यानंतर आहे भाग 2, दुसऱ्या भागामध्ये कलम 5 ते 11 हे येते आणि या अंतर्गत नागरिकत्व हा अधिकार येतो। त्यानंतर आहे भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 हे येतात आणि यामध्ये आपले मूलभूत अधिकार येतात। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात की कोणत्या कलमे अंतर्गत आपले मूलभूत अधिकार येतात तर कलम 12 ते 35 या अंतर्गत मूलभूत अधिकार येतात। त्यानंतर आहे चौथा भाग, चौथ्या भागामध्ये कलम 36 ते 51 येतात आणि यामध्ये आहे मार्गदर्शक तत्वे। त्यानंतर आहे भाग 4 यामध्ये आहे कलम 51 जे की मूलभूत कर्तव्ये यामध्ये सामील होतात। त्यानंतर आहे भाग 5, पाचव्या भागामध्ये कलम 52 ते 151 हे येतात आणि या कलमांअंतर्गत केंद्र सरकार आणि संघराज्य हे चालते। त्यानंतर आहे 6वा भाग आणि 6व्या भागामध्ये कलम 152 ते 237 हे येतात आणि या कलमांअंतर्गत राज्य सरकार हा विषय येतो। त्यानंतर आहे 7वा भाग, 7व्या भागामध्ये कलम 238 येते आणि ही कलम कशाविषयी आहे तर अनुसूचित राज्यसूची याविषयी आहे। त्यानंतर आहे 8वा भाग आणि 8व्या भागामध्ये कलम 239 ते 241 हे सामील आहे आणि या कलम अंतर्गत केंद्रशासित प्रदेश क्षेत्र हे येते। त्यानंतर आहे 9वा भाग, 9व्या भागामध्ये कलम 242 ते 243 हे येते आणि या कलमांअंतर्गत पंचायत राज हे येते। त्यानंतर आहे 10वा भाग आणि 10व्या भागामध्ये कोणती कलम आहे तर कलम 244 ते 244 ए आणि या कलमांअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रदेश हे येते। तर अशा प्रकारे हे झाले पूर्ण 10 भाग आणि आपल्याला टोटल बघायचे आहे 22। तर आता पुढचा आहे 11वा भाग। 11व्या भागामध्ये कोणती कलम येते तर कलम 245 ते 263 आणि यामध्ये केंद्र राज्य संबंध हे येतात। त्यानंतर आहे 12वा भाग आणि यामध्ये कलम आहे 264 ते 300 ए आणि ही कलम कशाविषयी आहे तर महसूल वित्त विषयी आहे। त्यानंतर आहे 13वा भाग, 13व्या भागामध्ये कलम 301 ते 307 हे येतात आणि ही कलम कशाविषयी आहे तर व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध याविषयी। त्यानंतर आहे 14वा भाग, 14व्या भागामध्ये कलम 308 ते 323 हे येतात आणि यामध्ये प्रशासकीय लोकसेवा आयोग हे येते। त्यानंतर आहे भाग 14वा यामध्ये कलम येते कलम 323 ए ते कलम 323 बी आणि ही कलम कशाविषयी आहे तर न्यायाधिकरण। त्यानंतर आहे 15वा भाग, या भागामध्ये कलम 324 ते 329 हे येतात
आणि ही कलम कशाविषयी आहे तर निवडणूक आयोग. त्यानंतर आहे 16वा भाग. 16व्या भागामध्ये कलम आहे 330 ते 342 आणि ही कलम कशाविषयी आहे तर अनुसूचित जाती जमातीसाठी आणि ॲग्लो इंडियनसाठी विशेष सोयीसाठी. त्यानंतर आहे 17वा भाग आणि 17व्या भागामध्ये कलम आहे 343 ते 351 आणि ही कलम कशाविषयी आहे तर कार्यालयीन भाषाविषयी. त्यानंतर आहे 18वा भाग. 18व्या भागामध्ये कलम 352 ते 360 हे येते आणि ही कलम आणीबाणी विषयक माहिती याविषयी आहे. त्यानंतर आहे 19वा भाग आणि यामध्ये कलम 361 ते 367 हे येते. ही कलम मिश्र कलमे काश्मीर याविषयी आहे. त्यानंतर आहे 20वा भाग ज्यामध्ये कलम 368 येते आणि ही कलम कशाविषयी आहे तर संविधान दुरुस्तीबाबत ही कलम आहे. त्यानंतर आहे 21वा भाग ज्यामध्ये 369 ते 392 ही कलम येते आणि ही कलम कशाविषयी आहे तर अस्थायी संक्रमणी आणि विशेष उपबंध यासाठी. त्यानंतर आहे 22वा भाग आणि शेवटचा यामध्ये कलम 393 ते 395 हे येते आणि ही कलम कशाविषयी आहे तर संक्षिप्त रूपे प्रारंभ आणि निरसने करण्यासाठी. तर अशा पद्धतीने पूर्ण 1 ते 395 कलमे आपण यामध्ये बघितलेले आहेत आणि पूर्ण भाग किती होते तर 22. आता आपण बघूया भारतीय राज्यघटनेमधील परिशिष्टे. तर मित्रांनो, भारतीय संविधानातील एकूण 12 परिशिष्टे आहेत आणि ते 12 परिशिष्टे कशा प्रकारे विभागलेले आहे किंवा ते परिशिष्टे कशाबद्दल आहे तर ते आता आपण यामध्ये बघूया. तर या ठिकाणी बघा, पहिलं परिशिष्ट आहे आणि ते राज्य व केंद्रशासित प्रदेश याविषयी आहे. त्यानंतर आहे दुसरं परिशिष्ट आणि ते वेतन आणि मानधन याविषयी आहे. तिसरं परिशिष्ट पदग्रहण व शपथ यासाठी आहे. त्यानंतर चौथं परिशिष्ट राज्यसभा आणि जागांचे विवरण करण्यासाठी आहे. त्यानंतर आहे 5वं परिशिष्ट जे की भारतातील अनुसूचित जाती व जमाती यासाठी आहे. त्यानंतर आहे 6वं परिशिष्ट जे ईशान्य भारतातील अनुसूचित जाती व जमाती यासाठी आहे. त्यानंतर आहे 7वं परिशिष्ट जे केंद्र आणि राज्य सरकारमधील सूची करण्यासाठी आहे. त्यानंतर आहे 8वं परिशिष्ट ज्यामध्ये भाषा याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे 9वं परिशिष्ट यामध्ये कायद्याचे अंमलीकरण करण्यासाठी हे परिशिष्ट आहे. त्यानंतर आहे 10वं परिशिष्ट जे पंचायत राज याविषयी आहे. त्यानंतर आहे 11वं परिशिष्ट आणि हे पक्षांतराच्या कारणावरून राजकीय पक्षांच्या किंवा सभागृह सदस्यांना अपात्र घोषित करण्यासाठी आहे. त्यानंतर 12वं आणि शेवटचं परिशिष्ट आहे नगरपालिका व महानगरपालिका विषयी. तर अशा प्रकारे पूर्ण किती झाले 12 परिशिष्टे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचे हे पॉइंट्स आहेत, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही स्क्रीन पॉज करून एका ठिकाणी लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. त्यानंतर आता आपण बघूया भारतीय राज्यघटनेतील काही तत्वे जे इतर देशांच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहेत आणि ते कोणकोणते आहे तर या ठिकाणी बघा, पहिला आहे भारताची संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था ही इंग्लंडच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतं की भारताची संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था कुठल्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे तर इंग्लंडच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे भारताचे न्यायालयीन पुनर्विलोकन याची कल्पना ही अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे भारताच्या संघराज्यात्मक स्वरूपाची कल्पना ही अमेरिका व कॅनडा यांच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे. त्यानंतर चौथा पॉइंट आहे की भारताने मार्गदर्शक तत्वे आयरिश घटनेवरून घेतली आहे. म्हणजे आपली जी मार्गदर्शक तत्वे आहे तर ते कुठून घेतले आहेत तर आयरिश या घटनेवरून घेतलेली आहेत. त्यानंतर पाचवा पॉइंट आहे घटना दुरुस्तीची पद्धती दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेतली आहे. म्हणजे आपली जी घटना दुरुस्ती आहे तर ती कुठून घेतली तर दक्षिण आफ्रिका या घटनेवरून घेतलेली आहे. त्यानंतर आहे 6वा पॉइंट आणीबाणीची संकल्पना जर्मनीतील वायमर प्रजासत्ताकाच्या घटनेवरून घेतले आहे.
त्यानंतर 7वा आणि महत्वाचा मुद्दा आहे की मूलभूत हक्काची कल्पना ही अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा व फ्रान्सच्या जनतेने मिळवलेली स्वातंत्र्याची सनद यावर आधारित आहे। तर अशा प्रकारे पूर्ण 7 मुद्दे असे आहे जे आपण इतर देशांच्या घटनेवरून घेतलेली आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा सेशन आपला या ठिकाणी संपलेला आहे। तर मित्रांनो, आय होप की जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा सेशन फार फायदेशीर ठरला असेल। मित्रांनो, संपूर्ण राज्यघटनेचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही रेग्युलरली आमची व्हिडिओ बघत चला आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून रेग्युलर अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।